नमस्कार. इग्नाइट अकॅडमीत आपणा सर्वांचं स्वागत. नुकताच BMC कार्यकारी सहाय्यक या पदाचे पेपर झालेले आहेत. प्रत्येक शिफ्टचा पेपर झाल्यानंतर आपण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या, पेपरचं स्वरूप समजून घेतलं. आता 10 डिसेंबरला आपला निरीक्षक या पदाचा पेपर होतोय. आता हा पेपर द्यायच्या अगोदर आपल्याला 2 गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. त्या म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पेपर 4 सेक्शनमध्ये होतोय. तर प्रत्येक सेक्शन सोडवायला किती वेळ मिळणार आहे हा पहिला मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि आपल्याला एका सेक्शनमधून पुढच्या सेक्शनला जाता येईल का हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. लक्षात घ्या. तेव्हा पुढची 3 ते 4 मिनिटे व्हिडिओ पूर्ण बघा. 178 पदांसाठी ही परीक्षा होते. आता पेपरला काय विचारलं जाणार आहे? मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888. बरोबर आहे. या ठिकाणी तुम्हाला मराठी व्याकरणाचे 10 प्रश्न असणार आहेत, इंग्रजी व्याकरण 10 प्रश्न असणार आहेत, सामान्य ज्ञान 15, अंकगणित 15 आणि बृहन्मुंबई अधिनियम 50 प्रश्न. असे टोटल 100 प्रश्न आहेत. 200 मार्कांचा हा पेपर आहे. एक नियम लक्षात ठेवायचा आहे, मेरिट लिस्टमध्ये तुमचं विचार व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला किमान 45% मार्क घेणं गरजेचं आहे. म्हणजे 200 पैकी किमान 90 मार्क तुम्हाला घ्यावेच लागतील तर तुमचा मेरिट लिस्टसाठी विचार होईल. आता आपल्या प्रमुख मुद्द्यावरती येऊया. आता पेपरला गेल्यानंतर आपला हा ऑनलाईन पेपर आहे. आपल्याला अशा पद्धतीनं हे 4 सेक्शन असणार आहेत. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी. आता ह्या प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला 25 प्रश्न विचारले जातील, म्हणजेच 25 चोक 100. ठीक आहे. आणि हा प्रत्येक सेक्शन सोडवायला तुम्हाला वेळ मिळणार आहे 30 मिनिटं. तेव्हा पहिल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे की एका सेक्शनला आपल्याला 30 मिनिट इतका वेळ मिळतो, हे लक्षात घ्या. आता सगळ्यात आधी हे समजून घ्या, ग्रुप ए मध्ये म्हणजे जो पहिला सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीचे 2 प्रश्न, इंग्रजीचे 3 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 4 प्रश्न, अंकगणित 3 आणि अधिनियम 13 असे तुम्हाला 25 प्रश्न असतील. पुन्हा जेव्हा तुम्ही ग्रुप बी मध्ये जाल तेव्हा पुन्हा मराठीचे 2 प्रश्न आहे, इंग्रजीचे 3 प्रश्न आहे, अंकगणितचे 4 प्रश्न आहेत, GK GHचे 4 प्रश्न आहेत आणि अधिनियमचे 12 प्रश्न आहेत. पुन्हा ग्रुप सी मध्ये जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेस मराठीचे 3 प्रश्न आहेत, इंग्रजी 2 प्रश्न आहेत, सामान्य ज्ञान 4 आहे, अंकगणित 4 आहे आणि अधिनियम 12 आहेत. ग्रुप डी मध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा मराठी 3, इंग्रजी 2, सामान्य ज्ञान 3, अंकगणित 4 आणि अधिनियम 13 असे 25 प्रश्न. ठीक आहे. आता ग्रुप ए जेव्हा तुम्हाला पेपर चालू होईल तेव्हा ग्रुप ए तुमचा ओपन होईल. ग्रुप ए ओपन झाल्यानंतर तुम्हाला 30 मिनिटांमध्ये हे 25 प्रश्न सोडवायचे आहेत, हे लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या, ग्रुप ए मधून आपण ग्रुप बी मध्ये जाऊ शकतो का ते एक लक्षात घ्या. ज्यावेळेस तुमचा हा 30 मिनिटांचा कालावधी पूर्ण होतो, हा 30 मिनिटांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ॲटोमॅटिक ग्रुप ए तुमचा क्लोज होतो आणि ग्रुप बी तुमचा ओपन होतो. मग ग्रुप बी ओपन झाल्यानंतर तुम्हाला जे काही 30 मिनिटं भेटत आहेत त्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला हा ग्रुप बी सोडवायचा आहे. मग एक लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला असं नाही करता येत की चला आता मी समजा आधी मराठी ग्रुप ए मधलं मराठी सोडवतो, नंतर ग्रुप बी मधलं मराठी सोडवतो, नंतर ग्रुप सी मधलं सोडवतो, ग्रुप डी मधलं सोडवतो आणि मग परत मी इंग्रजी सोडवतो. असं तुम्हाला या ठिकाणी करता येणार नाही, लक्षात घ्या. एकदा तुम्ही ग्रुप ए मधनं ग्रुप बी मध्ये गेलात की परत तुम्हाला ग्रुप ए मध्ये येताच येत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला जो काही वेळ दिला आहे सुरुवातीचा ग्रुप ए सोडवायला 30 मिनिट, या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 25 प्रश्न सोडवायचे आहेत. मग याच्यामध्ये तुमचा एखादा प्रश्न सोडवायचा राहिला तर पुन्हा तुम्हाला तुमचा वेळ संपल्यानंतर 30 मिनिटाचा पुन्हा त्याच्यामध्ये येता येत नाही, हे लक्षात घ्या. अनेक विद्यार्थ्यांचा या BMC कार्यकारी सहाय्यकचा जो पेपर झाला त्यामध्ये इथेच अनेक विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. विद्यार्थ्यांना असं वाटत होतं जर आपल्याकडे जेवढा वेळ दिला आहे तेवढा वेळ त्या वेळेच्या आधीच जर आपला पेपर कंप्लीट झाला तर आपल्याला पुन्हा इकडे येता येईल, तर असं येता येत नाही, हे लक्षात घ्या. हे 30 मिनिट आहे, या 30 मिनिटामध्ये तुम्हाला जे काही करायचे ते ग्रुप ए बाबत तुम्ही करा. एकदा का वेळ संपला की पुन्हा तुम्हाला तो सेक्शन क्लोज होतो, पुन्हा त्या सेक्शनला तुम्हाला येता येत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा होता, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे, लक्षात घ्या. यातनं आपल्याला काय समजलं तर पहिली गोष्ट, प्रत्येक सेक्शनला 30 मिनिटाचा वेळ तुम्हाला मिळतोय आणि 30 मिनिटाचा वेळ संपल्यानंतर किंवा तुम्ही एका सेक्शनमधून पुढच्या सेक्शनला गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा मागच्या सेक्शनला येता येत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्या आणि त्या दृष्टीनं परीक्षेची तयारी करा, त्या दृष्टीनं प्रॅक्टिस करा, हे नीट लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल या 50% वेटेज जो आहे तो या ठिकाणी अधिनियमला आहे. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचं प्रतीक बट सरांचं अधिनियमाचं पुस्तक आहे, जे महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ते पुस्तक विक्री होते. त्या पुस्तकास तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. किंवा आता प्रतीक बट सर यूट्यूबला सुद्धा 4 तासाचं रिव्हिजन सेशन घेत आहेत, ते सुद्धा आपण आवर्जून बघा. या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील तर 88 88 25 117 या इग्नाइट अकॅडमीच्या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे
स्पर्धा परीक्षांसंदर्भातले वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच हे इग्नाइट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आपणा सर्वांना येणाऱ्या पेपरसाठी शुभेच्छा. धन्यवाद.